इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल बासुंदी, फालुदा, खजूर जूस, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूरसह महाराष्ट्र राज्यभरातील सर्वच वीज ग्राहकांना आता वीज वितरण कंपनीकडून मोठा विजेचा धक्का देण्यात येणार आहे। विजेचा धक्का म्हणजेच वीज दरवाढीचा हा धक्का असणार आहे। लवकरच TOD म्हणजे टाइम ऑफ डे प्रणालीवर आधारित नवीन मीटर स्वस्त वीज दराच्या स्लॅबसाठी बसवण्यात येणार असून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नेट मीटरिंग स्वयंचलित अचूक मीटर रीडिंग मिळणार असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे। एप्रिल महिन्यापासून घरगुती ग्राहकांना टाइम ऑफ डे म्हणजेच TOD प्रणालीचे वीज दर लागू होणार आहेत। महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दर निश्चिती प्रस्तावात घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरल्यास सवलत देऊ। या सवलतीचा लाभ घेण्यासाठी TOD मीटर आवश्यक आहे असे महावितरणकडून सांगण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे याचा फटका आता सूर्यघरच्या ग्राहकांनाही बसणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळवण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील म्हणजेच सोलर पॅनल बसवलेल्या ग्राहकांनाही वीज बिल आकारण्यात येणार आहे। यातील ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावे असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिला आहे। वीज बिल आकारणी झाली तर मोफत विजेचेही जुमलेबाजी ठरणार आहे। संबंधित ग्राहकांना बिलाचा शॉक बसणार आहे। कर्ज काढून अनेक जण आपल्या घरावरती सौर ऊर्जा बसवलेली आहे, त्यांना मात्र आता मोठा फटका बसणार आहे। दिवसभर विजेचा वापर नगण्य असतो, यावेळी सूर्यघर मधील ग्राहकांना मोफत आणि रात्रीच्या वेळी गरज असते त्यावेळी बिलाची आकारणी करण्याचा डाव आहे। असे असेल तर मग 2.5 ते 3 लाख रुपये खर्च करून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसवून ग्राहकांना फायदा काय असा प्रश्न आता ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन सोलापूरच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे लवकरच TOD मीटर बसवल्यानंतर सोलापूरकरांना विजेचा दरवाढीचा फटका बसणार असून तसेच सोलर पॅनल बसवणारे ग्राहक आता सोलर पॅनल बसवणार नाहीत असे ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन तर्फे सांगण्यात आले आहे। असं त्यांचं धोरण आहे। हे एक झालं। दुसरं म्हणजे आणखी इम्पॉर्टंट म्हणजे टेलिस्कोपिक बिलिंग, म्हणजे आता जे वीज आपण जनरेट करतोय ते आपण सध्या जे जनरेट करतोय त्यानंतर जे एक्स्ट्रा आपण वापरणार आहे, सपोज आपण 400 युनिट वापरले जनरेट केले आणि 100 युनिट एक्स्ट्रा MSB कडून घेतले, तर सध्या बिलिंग होत होतं की 0 ते 100 स्लॉट पहिल्या स्लॉटमध्ये बिलिंग होत होतं, त्या कस्टमरला 500 ते 600 बिलिंग येत होतं टोटल मिळून। पण आता नवीन जे TODच्या टेलिस्कोपिक बिलिंग दिलेलं आहे त्यामध्ये 500 जनरेशन जे आहे ते त्यांनी स्वतःचं जनरेशन पकडलं। आमच्या जनरेशन जे झाले कस्टमरचं 400 प्लस त्यांनी जे दिले 100, म्हणजे त्यांना आता नवीन 100 युनिट 500च्या स्लॉटमधून मायनस करून म्हणजे जे बिल पहिले 600-800 रुपयात होतं ते 1800-1900 रुपये। मग हे कस्टमरला प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळं कोणी सुद्धा सोलार लावणार नाही आणि ह्याच्यामुळं जे प्रधानमंत्रीच्या पीएमचं जे आपल्या योजना आहे त्यांचं जे स्वप्न आहे हे पूर्ण होणारच नाहीये। त्यामुळे कारण यामुळे जे सूर्यघर योजनेचे जे सोलारचे ग्राहक आहेत यांना बिलकुल फायदा नाहीये, त्यांना उलट तोट्यात जाणार आहेत ते। त्यासाठी आम्ही पिटिशन दाखल केले आहेत। देशभरातून पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण पिटिशन दाखल झाले आहेत। 10,000च्या वर पिटिशन दाखल झाले आहेत आणि ऍज असोसिएशन आमचा याला विरोध आहे।